पोस्टपार्टम डिप्रेशन ही जी कॉन्सेप्ट आहे ना, हे डिप्रेशन, बाळ झाल्यानंतर होणाऱ्या गोष्टी ज्याने हेल्थवरती इम्पॅक्ट होतात का? पहिला जो इम्पॅक्ट होतो, जो इनडायरेक्टली बाळावर पण होतो, तो म्हणजे काय? ब्रेस्ट मिल्कचा सप्लाय कमी होणं. म्हणजे ह्याचा एक्सपिरियन्स मला आलेला नाही आहे, सो मी बऱ्याच जणांकडून ऐकलेलं आहे की हे होतंय आणि मी आता प्रयत्न केला रिझन आयडेंटिफाय करायचा. तर ते काय असू शकतं? तर आपण खूप जास्ती स्ट्रेस घेतो. कुठल्या कुठल्या गोष्टींचा स्ट्रेस येतो मी तुम्हाला सांगते. जे दूध माझं बाळ जे माझ्या अंगावरती पितंय ते त्याला पुरेसं होतंय का? मग माझ्या बाळाचं वजन वाढतंय का? मग माझ्या बाळाला पोषण नीट जातंय का? म्हणजे इतके विचार आपल्या बाळाला घेऊन आपल्या मनात सतत येत असतात आणि त्याच्या सोबत आपले घरी येणारे नातेवाईक पण जे असतात. बाळाचं वजनच वाढलेलं नाहीये, दूध पुरेसं होतंय का बाळाला? पण त्यांनी सांगण्यापेक्षा आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो, डॉक्टर सांगतात की बाळाचं वजन वाढत चाललेलं आहे, सो डॉक्टर जे सांगतात त्याच्याचकडे लक्ष द्या. नातेवाईकांकडे अजिबात लक्ष देऊ नका. तुम्ही जे करताय आई म्हणून तुम्ही तुमची 100% देत आहात. सो त्याच्यामुळे तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट तुमच्या शरीरावरती करून घेतला तर त्याचा इम्पॅक्ट इनडायरेक्टली तुमच्या ब्रेस्ट मिल्क वरती होऊ शकतो. सो आणि मग त्यांनी सुद्धा डिप्रेशन येऊ शकतं आणि ऑलरेडी हार्मोनल इम्बॅलन्स असतोच. सो तुम्हाला जेवढं शांत ठेवता येईल, स्वतःसाठी काही ऍक्टिव्हिटीज करता येतील, योगा करता येईल, जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स राहतील, ह्याचा प्रयत्न करा आणि लोकांच्या बोलण्याकडे 100% दुर्लक्ष करा.